नमस्कार. आजची रेसिपी आहे आमच्या कोकणातील लोकांची आवडीने बनवली जाणारी आणि आवडीने खाल्ली पण जाणारी कुळीत पिठी. कुळीत कढईमध्ये चुलीवर छान भाजून घेतले आहेत. भाजलेले कुळीत दगडी जात्यावर त्याचे टरफल निघून जाण्यासाठी भरडून घेणार आहे. भरडलेली डाळ त्याचे टरफल निघावे म्हणून पाखडून घेणार. अशा प्रकारे भाजलेले कुळीत जात्यावर भरडून पाखडून साफ करून परत ते जात्यावर दळून घेतले. तीच ही कुळीत पिठी. आता ह्याच कुळीत पिठीपासून मी आपल्याला खमंग असं कुळीत पिठलं बनवून दाखवणार आहे. कुळीत पिठल्यासाठी लागणारं साहित्य: एक छोटा कांदा बारीक चिरून, 8 ते 9 लसूण पाकळ्या, चिंच, अर्धी वाटी खोबरं, 1 वाटी कुळीत पिठी, 5 वाटी पाणी. चिंच 5 वाटी पाण्यामध्ये मिक्स करून घेते. आता चिंचेच्या कोळूमध्ये ही 1 वाटी पिठी एकजीव करून घेते. इकडे कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल टाकून बारीक चिरलेला कांदा आणि 7-8 ठेचलेल्या लसूण पाकळ्या छानपैकी तेलामध्ये भाजून घेते. कांदा आणि लसूण तेलामध्ये छान भाजून आले. आता त्यावर चिंचेच्या कोळमध्ये मिक्स केलेली पिठी ओतूया. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि छोटा चमचा हळद, पिठीमध्ये मिक्स करून घेऊया. आता उकळलेल्या पिठीत खोबरं घालूया. हे कुळीथाचं पिठलं भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागतं. खमंग असं पौष्टिक आणि स्वादिष्ट कुळीथाचं पिठलं तयार झालं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.